वर काही लोक यामध्ये अडकल्याचं दिसून येत होतं, त्यांनाही बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरच हा पूल क्रेनच्या सहाय्याने आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे। कारण सुरुवातीला जर हा पूल काढण्याचे प्रयत्न झाले असते तर त्या नागरिकांना अजून इजा होण्याची शक्यता होती। ही खबरदारी लक्षात घेता आता या सर्व नागरिकांना आधी बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतरच क्रेनच्या माध्यमातून हा पूल आता बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। अगदी बरोबर आहे। खरं तर ज्यावेळेस तो पूल मधोमध ज्यावेळेस खाली कोसळला त्यावेळेस जे नागरिक उभे होते किंवा जे दुचाकीवरून ये जा करणारे नागरिक होते ते मधोमध त्या पुलाच्या जाळीमध्ये अडकलेले होते आणि त्यांचे अवयव देखील त्या लोखंडामध्ये अडकलेले होते आणि त्यावेळी जर पूल क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचा प्रयत्न केला असता तर त्या नागरिकांना इजा झाली असती। याचा विचार करून एनडीआरएफने पहिल्यांदा या ठिकाणी जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला। खरं तर काही नागरिकाचे अवयव लोखंडात अडकले होते त्या ठिकाणी एनडीआरएफनं ते कापून देखील काढला आणि नागरिकाला सुखरूपरित्या आपण आता काही वेळापूर्वीच पाहिलेलं आहे की एक नागरिक सुखरूपरित्या या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना यश आलेलं होतं आणि आता त्या ठिकाणाहून सगळे नागरिक जे आहेत ते निघालेले आहेत। याची शाश्वती झाल्यानंतर आता जवानांकडून जो आहे तो पूल हटवण्यात येतोय। खरं तर आता देखील आपण पाहतोय की जे नागरिक या ठिकाणाहून दुचाकीने प्रवास करत होते, खरं तर हा पूल जो आहे तो पादचाऱ्यांसाठी बांधला होता, पायी अलीकडे आणि पलीकडे येण्यासाठी बांधला होता। मात्र नागरिक या पुलावर दुचाकी घेऊन जात होते। त्याचं कारण देखील स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जाते की या गावातून पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी जवळ कोणताही पूल नसल्यामुळे नागरिक याच पुलाचा वापर करत होते, अशा प्रकारचं नागरिक सांगतायत आणि त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। खरं तर हा पूल खूप जुना आहे असं देखील या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत ते सांगतायत आणि जुना पूल असल्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। विशेष म्हणजे हे इंद्रायणी नदीचं पात्र आहे आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ देखील आहे। अनेक नागरिक सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी फिरायला येतात आणि आज असेच मोठ्या संख्येने पर्यटक देखील या ठिकाणी आले होते अशी माहिती समजते आणि दुचाकींचा आणि पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात संख्येमुळे या ओव्हरलोड या पुलावर झाला आणि हा पूल 3 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची माहिती समजल्यानंतर या ठिकाणी प्रशासन दाखल झालं, एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या। बचाव कार्य गेल्या 2.5 ते 3 तासापासून सुरू असल्याचं आपण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो अनेक दुचाकी देखील आपल्याला पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी प्रदीपही आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण पाहतोय हा पूल कोसळला, अनेक दुचाकी देखील या ठिकाणी आहेत, बचाव कार्य देखील सुरू आहे, मात्र पावसामुळे व्यत्यय येतोय, काय सांगाल? प्रदीप कडून सगळे अपडेट घेणार आहोतच, मात्र अजिंक्य, आपण पाहतोय दुचाकी देखील या ठिकाणी अनेक अडकलेले आहेत। पुलावरून दुचाकी घातल्या या पर्यटकांनी, त्यामुळे ओव्हरवेटमुळे हा पूल पडला असं कळतंय, काय सांगाल? अजिंक्य, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पासून जोरदार पाऊस सुरू होता, मात्र सुदैवाने आता आपण पाहतोय की पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळते आणि या पावसाने उसंत घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा बचाव कार्याला वेग येणार आहे। खरं तर जे नागरिक वाहून गेलेले आहेत त्यांना तातडीने शोधायला लागणार आहे। काही वेळात आता अंधार पडण्याची शक्यता आहे आणि अंधार पडल्यानंतर या बचाव कार्यात कुठेतरी अडथळे येईल, त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांकडून युद्ध पातळीवर हा सगळं बचाव कार्य सुरू आहे। तर गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून या सगळ्या परिसरात मुसळधार पाऊस पडत होता, तो आता खरं तर सुदैवाने पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे बचाव कार्याला काही प्रमाणात देखील आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। प्रदीप, बचाव कार्य सुरू आहे, वरून पाऊस बरसतोय आणि दुसरीकडे नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात आहे। कशा प्रकारे आता अंधार देखील पडेल अशा वेळी एनडीआरएफ जवान असतील हे शर्थीचे प्रयत्न करतायत, कुणी अडकून राहिलेलं आहे का त्याला पुन्हा एकदा बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत।